हॅलो, हाय, नमस्कार. दोस्तांनो, मानव आणि प्राण्याचं नातं प्राचीन काळापासून आहे. उदरनिर्वाह, व्यवसाय यासाठी पूर्वीपासून मानव प्राण्यावर अवलंबून आहे. ज्या प्राण्यांपासून धोका नाही, उलट फायदाच आहे, असे प्राणी मानवाने पाळायला सुरुवात केली. पाळीव प्राण्यांचं पालन पोषण करून त्यांना योग्य प्रशिक्षण देता येतच, पण हे जंगली प्राण्यांच्या बाबतीत जरा कठीणच असतं. मात्र एक नक्की, प्राण्यांमुळे देखील निसर्ग चक्र संतुलित राहतं. चला तर मग आज अभ्यास मस्तीचे नवे प्रशिक्षण घेऊयात. त्यासाठीच तर मी आरजे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळेबाहेरच्या शाळेत. आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा आनंदाची शाळा आमची आनंदाची शाळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला गळा आम्हाला गला गळा खळखळ वाहे नदी गिरी अनुकूल जुळणारा वारा खळखळ वाहे नदी गिरी अनुकूल जुळणारा वारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा भाषा हिरवी कविता हिरवी हिरवा रंग पसारा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा क्षणाक्षणाला चित्र रंगवी आकाशाचा फळा हिरव्या हिरव्या सुरावटीचा आम्हाला गला लळा आम्हाला गला लळा रेश्मा, आता की नाही शाळांना सुट्ट्या लागतील, मग मुलं की नाही कुठे ना कुठेतरी नक्कीच फिरायला जातील. हो ना. मग अशा वेळेस मुलं की नाही एखाद्या प्राणी संग्रहालयाला किंवा एखाद्या अक्वेरियमला नक्कीच भेट देतात. हो, आणि दिलीच पाहिजे भेट. म्हणजे आपण अनेकदा फिरायलाही जातो, कुठे फेरफटका मारायला, तर वेगवेगळे पक्षी आपल्या नजरेस पडतात. पण ते अनेक पक्षी आहेत जे प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात. त्याबद्दलची माहिती मिळवणं सुद्धा गरजेचं आहे. हो तर, आणि त्यातही या प्राण्यांमध्ये या पक्ष्यांमध्ये की नाही काही काही फरक तर नक्कीच आहेत. नक्कीच आहेत. बघ ना, आता काही प्राणी हे पाळीव प्राणी आहेत, जसे की कुत्रा, मांजर, गाय, बकरी, घोडा. पण काही प्राणी जंगली आहेत जे आपण पाळत नाही. मग आता त्यांची नावं तर आपल्याला सांगायलाच नको, कारण जंगली प्राणी म्हटले की आपल्याला त्यांची आधी भीती वाटायला लागते नावं ऐकूनच. हो, पण काही प्राणी असे सुद्धा आहेत ना की जे आपल्याला खरंच खूप आकर्षित वाटतात. सगळेच प्राणी हिंसक नसतात. त्यातले काही प्राणी प्रेमळही असतात, पण तरी आपण त्यांच्या जवळ जायला घाबरतो, कारण आपण कधी त्यांना पाळलेलं पाहिलेलं नसतं म्हणून. त्यासाठीच मधुलिका, आपल्याला जंगली प्राणी कोणते, पाळीव प्राणी कोणते हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणूनच आपण आपल्या बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलाय की तुम्हाला माहिती आहे का जंगली आणि पाळीव प्राणी कोणते ते? माहिती असल्यास प्राण्यांची नावं सांगा. आणि मुलांनी पाळीव प्राणी आणि जंगली प्राण्यांची छान यादी तयार करून आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहे. अरे वा, चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया परिधी रहांगडाले या अंगणवाडीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका आणि जिल्हा गोंदिया इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई छाया रहांगडाले यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला मग बोलूयात आता आपण परिधी सोबत. नमस्कार छायाताई. नमस्कार मॅडम. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे. आणि कसा सुरू आहे पारिधीचा अभ्यास? खूप छोटीशी येते आता खरं तर. खूप चांगला आहे ना. तुम्ही तिला काही कविता, काही गाणी वगैरे म्हणून दाखवता का? हो ती काही गोष्ट वगैरे सांगायचा, कविता वगैरे म्हणून दाखवायचा प्रयत्न करते का? हो. मला सांगा की तुम्हाला परिधीचा कुठल्या विषयाचा अभ्यास घ्यायला खूप आवडतो? मराठी, आणि इंग्लिश पण. तुम्ही सुद्धा तिच्या सोबत काही खेळता का? हो खेळतो ना. काय काय खेळता? हॉकी, कबड्डी वगैरे, रेस वगैरे करायचा. अच्छा, एवढी छोटी आहे तरी ती हॉकी आणि कबड्डी वगैरे खेळते? हो. मस्त. तुम्हाला तिच्याकडनं काय काय अपेक्षा आहेत? अभ्यास करणं चांगले, मोठे होऊन चांगले आणि नोकरी वगैरे लागणार मस्त.
चांगले अभ्यास वगैरे करून चांगले मोठ्या याच्यावर जाणं असं. बरं, तिच्यातली अशी कुठली गोष्ट आहे, त्यातला असा कुठला गुण आहे जो तुम्हाला खूपच आवडतो? अभ्यास करण्याचा, अभ्यास करायला पुष्कळ्याने करते आणि मनावर घेते आणि अभ्यास वगैरे करत राहते. अरे वा, मस्तच. तुम्ही तिचं नाव खूप छान ठेवलंय, खूपच वेगळं आहे, परिधी. काय अर्थ आहे बरं त्याचा? लवकर लवकर अभ्यास करून परीसारखं उडणं. बरं बरं बरं. आता मला परिधी सोबत गप्पा मारायला खूप आवडतील. आहे का तिकडे ती? हो हो आहे. हॅलो परिधी, हॅलो बाई, कशी आहेस तू? ठीक आहे. आणि आता काय करत होतीस? अभ्यास करत होती. अरे वा, कुठल्या विषयाचा? ती हा, मराठी. तुझा आवडता विषय मराठी? हो आणि मग तुला कधी परिसर अभ्यास करायला आवडतो की नाही आवडत? हो. मला सांग, तुझ्या आजूबाजूला पक्षी आणि प्राणी आहेत का? हा. मग मला सांग, जंगली प्राणी कोणते कोणते आहेत हे तुला माहितीये का बरं? वाघ, सिंह, आणि अजून? हाती, मेंढक, गेंडा. व्हेरी गुड. आणि तुला हे माहितीये का आपण पाळीव प्राणी कोणाला म्हणतो ते? मोर, परिधी, मला सांग, पाळीव प्राणी कोणते कोणते आहेत बरं? गाय, म्हैस, बैल, शाबास, शेळी, मेंढी, बकरी, कुत्मांजर. व्हेरी गुड. तुझा आवडता जंगली प्राणी कोणता आहे ग? वाघ, आणि पाळीव प्राणी? गाय. अरे वा, तुझ्याकडे आहे का ग गाय? हो. काय नाव आहे तुझ्याकडच्या गाईचं? गौमाता. बरं, तुला काही पक्ष्यांची पण नावं माहितीयेत का? पॅरोट, कौवा, चिमणी, राघू, मैना, कोकिळ. व्हेरी गुड, मस्तच. चल, तुझं एखादं आता आम्हाला आवडतं गाणं म्हणून दाखव बरं. आलू के चालू बेटा कान रहे थे, बैंगन की टोकरी में सो रहे थे, बैंगन ने लात मारा रो रहे थे, मम्मी ने प्यार किया हंस रहे थे, पापा ने पैसे दिए नाच रहे थे, भैया ने लड्डू लिए खा रहे थे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्तच. मला सांग, तू खाते का ग ह्या सगळ्या भाज्या? बैंगन, आलू, दुधी, भोपळा? हाँ. शाबास. मला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हावंसं वाटतंय? बड़े होके पुलिस. अरे बापरे, का बरं? पोलीसच का व्हायचं ठरवलंस तू? भारत की रक्षा करने के लिए. व्हेरी गुड, व्हेरी गुड. परिधी, तुझ्याशी आणि तुझ्या आईशी गप्पा मारून आम्हाला खूप मजा आली. असाच छान अभ्यास करत राहा. तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. धन्यवाद. यू आर वेलकम. बाय बाय. बाय बाय. वेलकम. रेश्मा, या पाळीव आणि जंगली प्राण्यांच्या दुनियेत फेरफटका मारताना की नाही अनेक गोष्टींचा आपल्याला बोध झाला. हो, म्हणजे बघ ना, काही प्राणी आपल्याला कथा किंवा कवितांमध्ये भेटतात, तर काहींचे आपल्याला ऐतिहासिक संदर्भ सुद्धा ठाऊक असतात. बघ मधुलिका, हे प्राणी वर्षानुवर्ष आहेत आणि त्याचे अनेक दाखले आपल्याला प्राचीन काळातले सुद्धा ऐकायला मिळतात. हो ना, म्हणजे जसं की लढाया आहेत किंवा काही आक्रमणं झाली किंवा उदरनिर्वाहासाठी किंवा अनेक कारणांसाठी. प्राण्यांचा उपयोग हा तेव्हाही केला जात होता. पण तुला माहितीये, अशा प्राचीन संस्कृतीचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा आपण खाद्य संस्कृती पाहतो, जीवनशैली पाहतो आणि या प्राचीन संस्कृतीमध्ये सुद्धा मनोरंजनासाठी वेगवेगळे खेळही खेळले जायचे. आता आपल्याला नव्याने उगम झालेले अनेक खेळ माहिती आहेत, पण प्राचीन संस्कृतीमधल्या काही खेळांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. कारण 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांना आपण आज अभ्यास दिलाय की प्राचीन नागरी संस्कृतीमध्ये कोणकोणते खेळ खेळले जात असत, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवली आहे आणि त्यांच्या परीने छान छान उत्तरं सुद्धा दिलेली आहेत. पण ज्यांचा अभ्यास करायचा राहिला असेल किंवा अधिक माहिती ज्यांना जाणून घ्यायची असेल, त्यांच्यासाठी आता आपण थोडंसं ऐतिहासिक काळामध्ये जाऊयात आणि त्या संस्कृतीमध्ये कोणकोणते खेळ खेळले जायचे याबद्दलची माहिती जाणून घेऊयात. काय वाटतं तुला? नक्कीच जाणून घेऊयात. प्रत्येकाला जीवनात थोडा तरी विरंगुळा हवा असतो. त्यासाठी आपण विविध मनोरंजनाच्या साधनांचा वापर करतो. आज आपण टीव्ही, रेडिओ वापरतो, व्हिडिओ गेम, कम्प्युटर गेम तसेच वेगवेगळे मैदानी खेळ खेळतो. या सर्व गोष्टींतून आपले मनोरंजन होते. प्राचीन नागरी संस्कृतीमध्येही असे खेळ आणि मनोरंजनाचे विविध प्रकार होते. त्यातील एक म्हणजे प्राण्यांची शिकार व दुसरा म्हणजे 2 पैलवानांच्यातील कुस्ती हे होय. याशिवाय पट आणि सोंगट्यांचे खेळही खेळले जात. पट व फासे किंवा कवड्या हा एक जुना बैठा खेळ आहे. त्या काळी हा खेळ सोंगट्या व फासे यांनी खेळत.
प्राचीन इजिप्तमध्ये बुद्धिबळासारखा असलेला सेनात नावाचा खेळ सोंगट्या आणि पट घेऊन खेळला जात असे. तो त्या ठिकाणी लोकप्रिय होता. चीन, मेसोपोटेमिया, हडप्पा या सर्व संस्कृतींमध्ये पट आणि सोंगट्यांचा खेळ लोकप्रिय होता. हडप्पा काळाच्या उत्खननात मुलांची विविध प्रकारची खेळणी मिळालेली आहेत. उदाहरणार्थ मातीच्या भिंगऱ्या, शिट्ट्या, खुळकुळे, खेळण्यातील बैलगाड्या, दोन्ही बाजूला चाके व आडव्या काठीवर मध्ये पक्षी असे चाकांवरचे प्राणी व पक्षी यांसारख्या वस्तूंचा यात समावेश होतो. प्राचीन संस्कृतीमध्ये खेळाप्रमाणेच संगीत व नृत्य यांनाही महत्त्व होते. कोणत्याही उत्सव किंवा आनंदाच्या प्रसंगी संगीत व नृत्याचा कार्यक्रम आयोजित करत. या कार्यक्रमात अनेक प्रकारची वाद्ये वापरत होती. त्यातील बालाग हे तंतुवाद्य मेसोपोटेमियात वापरत असत. तसेच पूर्वी सारंगी हेही तंतुवाद्य होते. याशिवाय झांजा, खुळकुळे, बासरी, ढोल अशी अनेक प्रकारची वाद्ये वाजवली जात असत. इजिप्तमधील राजांना फॅरो म्हणत. हे फॅरो एखाद्या उत्सवाच्या वेळेस स्वतः नृत्य करत. हडप्पा संस्कृतीत सुद्धा नृत्याला महत्त्व होते. हे त्या ठिकाणी सापडलेले नृत्य करणाऱ्या नर्तिकेच्या कांस्य मूर्तीवरून स्पष्ट होते. अशा तऱ्हेने अश्मयुगापासून सुरू झालेली मानवी संस्कृती ही विकसित नागरी संस्कृतीपर्यंत येऊन पोहोचली. रेश्मा, खेळ खेळताना की नाही आपण त्यामध्ये सहज रमतो. कोणीतरी हरतं, कोणीतरी जिंकतं. आणि हार जीत तर होती राहतीये. हा, पण खेळ मात्र तितक्याच आवडीनं खेळला जातो. करेक्ट. प्रत्येक खेळामधून ना मधुलिका आपण एक छान शिस्तबद्धपणा शिकत असतो. आणि तो अवगत करता आला तर त्यापेक्षा जास्त सुख कुठेच नाही. हो, त्यामुळे आपण काही खेळ की नाही पुन्हा पुन्हा सुद्धा खेळतो. करेक्ट. बघ, आता आपले खेळ तर खेळून झालेले आहेत. त्यामुळे आता आपण एक छानशी गोष्ट ऐकूयात आणि पुढल्या अभ्यासाला लागूयात. नक्कीच. गोल क्यों होते हैं बुलबुले? लेखन सुकन्या सिन्हा, चित्रांकन स्वप्रिल कपूर, हिंदी अनुवाद अमरदीप। जुड़वा भाई बहन मनु और माया स्कूल से घर लौट रहे थे। रास्ते में ट्रैफिक सिग्नल पर उन दोनों ने एक आदमी को देखा जो बुलबुला खिलौना बेच रहा था। उसने एक प्लास्टिक की छड़ी एक बोतल में डुबाई, फिर उसने बाहर निकाली और उस छड़ी के गोलाकार हिस्से में फूंक मारी। ऐसा करते ही बुलबुलों की कतार हवा में तैरने लगी। कुछ बुलबुलों में इंद्रधनुष रंग दिख रहे थे। बुलबुला खिलौना वाला चिल्लाया, 10 रुपए। इतने में ट्रैफिक सिग्नल की बत्ती हरी हुई और बस चल पड़ी। माँ, क्या हम बुलबुला खिलौना खरीद सकते हैं? रात का खाना खाते हुए मनु ने पूछा। माँ ने कहा, ऐसा खिलौना तो तुम घर में बना सकते हो। कल तुम लोग उसे बनाने की कोशिश क्यों नहीं करते? उस दिन रात भर मनु और माया सपने में बुलबुलों को ही देख रहे थे। अगली सुबह माया ने लाल रंग की एक छोटी बाल्टी में पानी डालकर उसमें शैम्पू मिलाया और उसे लेकर बगीचे में आई। उधर मन्नू को बाबा के उपकरण वाले बक्से में तार के कुछ टुकड़े मिले। उसने तार के एक टुकड़े को लेकर उसके एक छोर को ऐसा घुमाया कि वह गोलाकार हो जाए। उसने उस तार को शैम्पू घुले पानी में डुबोया और फिर उसे निकालकर उसके गोले वाले हिस्से में फूंका, पर बहुत जोर से फूंकने के बाद भी कोई बुलबुला नहीं निकला। इसे इस तरह फूंको, माया ने धीरे से फूंकते हुए बताया, लेकिन कोई बुलबुला नहीं निकला। मनु ने एक बार फिर कोशिश की। ओ, बुलबुलों की धार हवा में देखकर वो चिल्लाया। उनका कुत्ता कुल्फी उन बुलबुलों का पीछा कर भौंक रहा था। माया ने उत्साहित होकर कहा, मैं अब अलग तरीके का बुलबुला खिलौना बनाने जा रही हूँ। उसने तार का एक टुकड़ा लिया और उसके एक छोर को मोड़कर चौकोर कर दिया। उसने दावे के साथ कहा, देखना, इससे निकलने वाले बुलबुले छोटे छोटे डिब्बों की तरह दिखेंगे। मनु ने कहा, चलो हम लोग और भी आकार बनाते हैं।
उसने सितारों के आकार की ओर तिकोने छोर वाली छड़ियां तैयार की। मनु बुलबुलों को अलग अलग आकार में देखने को काफी उत्सुक था। दोनों भाई बहन कुल्फी को बुलबुलों का पीछा करते देख रहे थे। सभी बुलबुले आकार में गोल ही थे। ऐसा देख चकित थे दोनों। माँ, हम लोगों ने अलग अलग आकार के बुलबुले बनाने की कोशिश की, लेकिन वे सब गोल हैं। माया ने माँ से शिकायत की। यह सुनकर पड़ोस में रहने वाली सुखविंदर आंटी, जो उस समय उनकी माँ से बात कर रही थी, ने कहा, गोल एक खास आकार है। वो शहर के विज्ञान म्यूजियम में काम करती थी। सुखविंदर आंटी ने आगे कहा, बुलबुले बनाने के लिए हम उसकी त्वचा में फूंक मारकर हवा भरते हैं। बुलबुले की त्वचा गोल होने पर कम खींचती है। अगर यह अलग अलग आकार में हो तो उसकी त्वचा हवा को वहन करने के लिए अधिक खींचेगी। बुलबुले ऐसा नहीं करते। बुलबुले आलसी होते हैं, वे खींचा जाना पसंद नहीं करते। मनु ने चिल्ला कर कहा और माया के साथ और बुलबुले बनाने को दौड़ पड़ा। कक्षा हेतु गतिविधियां। साबुन के बुलबुले आप कैसे बनाएंगे? एक कप में थोड़ा तरल साबुन या शैम्पू डालें। फिर उसमें थोड़ा पानी डालकर घोल तैयार करें। यह सुनिश्चित करने के लिए कि घोल में पानी की मात्रा ज्यादा ना हो, उसमें पानी थोड़ी थोड़ी मात्रा में डालें। तार के टुकड़े लें, उन्हें अलग अलग आकारों में मोड़ें। उसके बाद किसी तार को साबुन और पानी के घोल में डालें। फिर उसे बाहर निकालें और ध्यान दें कि साबुन की पतली परत किस तरह चौकोर, गोल या त्रिकोण आकार के फ्रेम को पकड़ती है। बुलबुला बनाने के लिए साबुन की पतली परत पर धीरे से फूकें। जब बुलबुले फ्रेम को छोड़ते हैं, तब आप क्या देखते हैं? आप देखेंगे कि उनकी शुरुआत भले ही अलग आकार में हो रही हो, लेकिन थोड़ी ही देर में वे गोल आकार ग्रहण कर लेते हैं। अपने पेंट बॉक्स से थोड़ा रंग लें, उसे बुलबुले के साबुन वाले घोल में मिलाएं। अब उसे फूंक कर देखें, बुलबुले किस रंग के हैं। अगर आप पृथ्वी पर हैं, तो इस बात की पूरी संभावना है कि बुलबुले अलग रंग के नहीं होंगे। दरअसल पेंट के भारी होने के कारण पृथ्वी अपने गुरुत्वाकर्षण बल से उसे खींच लेगी और पेंट बस एक बूंद की तरह उस बुलबुले के निचले हिस्से में दिखेगा। क्या आपको लगता है कि साबुन के घोल में स्वाभाविक रंग जैसे चुकंदर का रस मिलाने से बुलबुले गुलाबी रंग के हो जाएंगे? कोशिश करके देखें। एक जापानी अंतरिक्ष यात्री की 7 वर्षीय बेटी ने अपनी माँ से पूछा कि क्या वह अंतरिक्ष में रंगीन बुलबुले बना सकती थी। माँ ने लाल फलों के जूस को बुलबुले के साबुन वाले घोल में डाला। जानते हो क्या हुआ? उससे निकलने वाले बुलबुले लाल रंग के थे। जानना चाहोगे क्यों? दरअसल अंतरिक्ष में कोई गुरुत्वाकर्षण नहीं होता। इस वजह से बुलबुले को रंगीन करने वाली चीज इकट्ठा होकर बुलबुले के नीचे जमा नहीं हुई। बुलबुले फूटते क्यों नहीं? वास्तव में बुलबुला एक बेहद पतली त्वचा से ढकी हवा की थोड़ी सी मात्रा है। यह त्वचा 3 परतों से बनी होती है। बाहरी हिस्से में साबुन की परत, बीच में पानी और फिर अंदर के हिस्से में साबुन की परत। जैसे ही बीच की हवा वाष्पीकृत होती है, बुलबुले फूट जाते हैं। रेश्मा, या गोष्टीच्या आधी की नाही आपण इतिहासाचा अभ्यास केला होता. बरोबर. त्यामध्ये आपण खेळाविषयी जाणून घेतलं. हो. म्हणजे एकूणच काय, आपण जेव्हा एखाद्या खेळाविषयी किंवा एखाद्या व्यक्तीविषयी माहिती जाणून घेत असतो ना, तेव्हा आपले कान जास्तच टवकारतात. हो, खरंय. पण त्या काळाचा अभ्यास करताना त्या काळातलं राजकारण, समाजकारण, युद्धनीती कशी होती, हे सगळंच आपल्याला जाणून घ्यायचं असतं. खरंय मधुलिका. आणि त्यामध्ये ही योद्धा जर एखादी स्त्री असेल तर आपलं विशेष लक्ष वेधून घेतलं जातं. हो, नक्कीच. आणि आता बघ, आजचा अभ्यास सुद्धा जास्त लक्ष वेधून घेतोय, कारण आज आपल्याला अभ्यास करायचा आहे महाराणी ताराबाईंचा.
म्हणजे तर आता विद्यार्थी नक्कीच त्याकडे लक्षपूर्वकपणे ऐकतील. करेक्ट. तर मी प्रश्नही सांगते. 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास असा दिलाय की महाराणी ताराबाईंच्या युद्धतंत्राचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दात करा. आणि मुलांनी आपापल्या शब्दामध्ये खूप छान वर्णन त्यांच्या युद्धतंत्राचं केलेलं आहे. तर आता हेच वर्णन आपण कोणाकडून ऐकूयात बरं? आता आपण हेच वर्णन ऐकूया गायत्री साळवे या जिल्हा परिषद शाळा किहल इयत्ता 7वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे राहते. तिच्या बरोबरच तिची आई वर्षा साळवे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. ओके, बोलूयात मग आता आपण गायत्री सोबत. वर्षाताई नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार मॅडम. कशा आहात आपण? बरे. आणि कसा सुरू आहे गायत्रीचा अभ्यास? चांगलं आहे. घरी कोणी गायत्रीचा अभ्यास घेतं की ती स्वतः तिचा अभ्यास करते? स्वतःच करते मॅडम. अच्छा. मग आम्हाला सांगा की तुम्ही गायत्री सोबत बसून कधी शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? हो मॅडम. आणि आज या कार्यक्रमामध्ये गायत्री सहभागी होतीये, तर कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय मॅडम. ओके. आता आम्हाला हेही सांगा की गायत्रीमध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? अभ्यास करते मॅडम ती. बर. आहे का मग ही हुशार मुलगी आपल्या सोबत गायत्री? आम्हाला तिच्याशी बोलायलाही आवडेल. बर मॅडम, बोला ते सोबत. हॅलो. हॅलो गायत्री, कशी आहेस तू? बरी आहे. तुम्ही? आम्ही पण एकदम छान, थँक्यू. आणि कसा चालू आहे तुझा अभ्यास? चांगलं चालू आहे. गुड. तुझा आवडता विषय कोणता आहे ते आम्हाला सांग. मराठी. ओके, ठीक आहे. तुला मराठी विषय आवडतो तू म्हणालीस, पण आम्ही आज इतिहासाचा अभ्यास दिलाय, तो तू केलायस का? हो मॅडम. महाराणी ताराबाई कोण होत्या बरं, ते माहितीये का तुला? हो मॅडम, राजाराम महाराजांची बायको पत्नी होती. ओके. मग तुला महाराणी ताराबाईंच्या युद्धतंत्राबद्दल काही माहिती आहे का? हो मॅडम. महाराणी ताराबाई बुद्धिमान आणि शहाणी होती. सैन्याची व्यवस्था आणि राज्यकारभार या बाबतीत नवऱ्याला अत्याधिक तिचा मोठा लायकी झाला होता. छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी आपल्या सरदाराच्या साह्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीची स्वराज्याचा संघर्ष नेटाने पुढे चालू ठेवला. औरंगजेबाने सातारा पुण्यालाही मराठ्यांची ठिकाणी जिंकले तर मराठ्यांनी मराठ्यांची ठिकाणे जिंकली तर मराठ्यांनी मुघलांच्या मध्य प्रदेशात, गुजरात या प्रदेशात धडक मारली. ताराबाईने युद्धाने क्षेत्र विस्तारले. कृष्णाजी सावत, खडेराव दाभाडे, धनाजी जाधव शिंदे हे सरदार महाराष्ट्राबाहेर मुघलाविरुद्ध संघर्ष करू लागले. युद्धाचे पाडले बदलात चालल्याची ही खून होती. आणि ताराबाई 7 वर्ष संघर्ष केला. व्हेरी गुड. छान उत्तर मिळवलंस तू. आणि हे उत्तर मिळवण्यासाठी तू कोणाकोणाची मदत घेतलीस? कोणाचीच नाही मॅडम. शाबास, खूप छान. आता आम्हाला सांग की तुला अभ्यासाव्यतिरिक्त काय काय करायला आवडतं? वाचायला आवडतं मॅडम. लिहायला. बरं, मग तुला लिहायला आवडतं, तर तुझं अक्षर पण छान असेल ना? हो मॅडम. व्हेरी गुड. मग चल आम्हाला काहीतरी वाचून दाखव. तुझ्या आवडत्या धड्यातले 2 परिच्छेद आम्हाला वाचून दाखव. हो मॅडम. हॉलिविडल पासून दूर अशा डोंगराकडे मी गाडी वळली. पायथ्याला गाडी ठेवून मी डोंगर सोडून वर गेले. वाकून जमीन लक्षपूर्वक निरीक्षण करू लागले. मध्ये ते गुडघा टेकून मी सकले गवत बाजूला सारायचे. कोणी मला अशा अवस्थेत पाहिले तर त्याला वाटेल की माझं काहीतरी हरवलंय आणि ते मी शोधत आहे. मी ज्याचा शोध घेत होतो ते मला डोंगर माथ्यावर जवळजवळ एका तासानं दिसत. एखाद्या निकेतच नाग उडवालं अन्न ते अर्थ मातीत झाकलं जावं तसं ते दिवस होतं. मोठ्या अचूकतेत बांधलेले ते कोकणात झापड असलेलं घरटं होतं. आजूबाजूचं गवत आणि हिरव्या शेवाळ्यात व ते रंगगोपणामुळे दिसत नव्हतं. चांगलं वाचलंस तू गायत्री. व्हेरी नाईस. आणि अशीच प्रॅक्टिस जरा ठेव. आम्हाला सांग, मोठं झाल्यावर तुला काय बनायचंय? पोलीस मॅम. आणि पोलीस बनायचं का ठरवलंयस तू? मॅडम माझी इच्छा आहे पोलीस. मग असाच छान अभ्यास करत राहा. तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. बाय बाय. बाय बाय मॅडम. आजच्या आपल्या स्मार्ट माता सेगमेंटमध्ये मोरेगाव तालुक्याच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या सहभागी होत आहेत सारिका मेश्राम, प्रियंका कुमरे, प्रणाली कुमरे, सोनू धोटे आणि वर्षा बोबडे.
नमस्कार सारिका ताई, प्रियांका ताई, प्रणाली ताई, सोनू ताई आणि वर्षा ताई. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आम्ही सगळ्या व्यवस्थित आहोत. आणि कसा सुरू आहे मुलांचा अभ्यास? अभ्यास वगैरे ठीक आहे. बरं मला सांगा, तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओज मिळालेत बरं? आम्हाला 29 ऑडिओ व्हिडिओ मिळाले आहे. ते हा. आमच्यासोबत पण आहेत. हं. आणि ते पाहून मुलांसोबत पण हे करून घेतलं आहे. एकत्र महिला येऊन आम्ही सगळ्यांनी पण ते करून पाहिले आहे. बरं. आणि ह्या सगळ्याचा प्रयोग करताना तुम्हाला मजा आली का तुमच्या गटात? हो, खूपच मजा आली मॅडम. तुमच्या गटाला तुम्ही नाव काय दिलंय बरं सारिका ताई? सावित्रीबाई फुले. का बरं हेच नाव द्यावं असं का वाटलं तुम्हाला? कारण आता सावित्रीबाईंनीच आम्हाला घडवलं तर आम्ही सावित्रीबाईचंच नाव दिलं आहे मॅडम. वा वा, किती छान, मस्त. मला सांगा प्रियांका ताई, की या पहिला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही कुठला केला होता? पहिला प्रयोग आम्ही रस्सी दोरी खेळलो होतो. रस्सी दोरी म्हणून उड्या मारल्या होत्या आम्ही. आणि मग? 1 2 3 टाळ्या हे नाही का, टाळ्याचा हे म्हणजे एक म्हटलं बरोबर. की एक टाळी द्यायची, 2 म्हटलं की 2 टाळ्या द्यायच्या, हं. 3 म्हटलं की गोल फिरायचं, अधामधात म्हटलं तर ते कृती करून दाखवायची. बरोबर. कोण जिंकलं आणि मग ह्या खेळात? आम्ही जिंकलो सावित्रीबाई फुलेवाल्या. अरे वा, क्या बात आहे. आणि दोरीवरच्या उड्यांमध्ये सगळ्यात जास्त उड्या कोणी मारल्या बरं? वर्षाताईनीच मारल्या. हा, आणि किती मारल्या त्यांनी उड्या? त्यांच्या झाल्याच असं 15-16 उड्या झाल्याच असेल. मुलांना जमतं का आता दोरीवरच्या उड्या मारायला? हो, मारतात ना मुले पण. वा वा वा, मस्त. वर्षाताई, आता तुम्ही आम्हाला सांगा की ह्या नंतरचा कुठला प्रयोग तुमच्या गटात तुम्ही केला होता? रशी ओढणी, दोरी ओढणी. काय काय केलं ह्याच्यामध्ये तुम्ही? आम्ही इकून 4 जणी, तिकून 4 जणी, हा. एकामेकीला ओढणे, रशी ओढणे. बरं. मुलांना काही अक्षरांवरनं प्रश्न विचारायचे होते, विचारले का तुम्ही? काय काय प्रश्न विचारले बरं तुम्ही मुलांना? कोणते कोणते शब्द तयार करायला सांगितले? अ वरून, आणि प वरून, किती शब्द बनवलेत बरं मुलांनी? 5. खूपच छान. सारिकाताई, तुम्ही आम्हाला सांगा की अजून काय काय तुम्ही प्रयोग केले तुमच्या गटामध्ये? फुगाचे ग्लास, प्लास्टिकचे ग्लास घेतले 6. त्याचा ते खांब बनवायचा होता. पहिले 3, नंतर 2 आणि नंतर त्याच्यावर 1. तोपर्यंत जोपर्यंत आपण बनवत आहोत तोपर्यंत फुगा वरच असा म्हणजे हाताने असा फेकत होतो आम्ही, म्हणजे खाली पडू देत नव्हतो. मुलांनी पण हे केलं का की फुगा अजिबात खाली पडू द्यायचा नाही, हवेतच राहायला हवा? हो, त्यांनी पण केला, पण त्यांचा कधी कधी पडत होते. त्यांना पण खूप मजा येत होती तो फुगा उडवताना, आणि ते ग्लास पण खाली पडत होते. तर त्यांनी पण करून पाहिला तो. तुम्ही घरातल्या कोणत्या कोणत्या वस्तूंचा वापर करता मुलांकडनं हे सगळे खेळ करून घेताना किंवा मुलांचा अभ्यास करून घेताना? आता अशी मुलं अभ्यास नाही करत ना, मग त्याला खेळ म्हणजे असं चम्मच वरून चमचाचे खेळ, ते निंबू टाकून ते हे करणे, चम्मच घ्यायचे किंवा वाट्या घ्यायच्या, त्याच्यामधून ते कमी करायच्या, म्हणजे बेरीज वजाबाकी त्याच्यामधून ते शिकवत असतो आम्ही. बरोबर. मुलांना जमतं का आता बेरीज आणि वजाबाकी करायला? मुलं मोजतात का बरोबर सगळ्या गोष्टी? हो 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 मॅडम, ते शिकतात. त्याच्यापासूनच त्यांना शिकवणं चालू केलं. आता हे व्हिडिओ येतात ना, ते बघतो आम्ही आणि त्यांच्यापासूनच. वा. आणि मुलांनी पौष्टिक भेळ बनवली का? आम्ही सांगितलेलं की कडधान्यांचा मोड आणा, त्याची भेळ बनवा. बनवली का तुमच्या गटात तुम्ही? हो, 1-2 वेळा बनवली. मुलांनी खाल्ली का तुमच्या सोबत? हो हो सफरचंद कसं चिरायचं हा प्रयोग केला का तुमच्या गटात तुम्ही? हो हो, तो पण केला. बरं. आईस्क्रीमचा कोन कसा बनवायचा हा पाहिला का तुम्ही आयडिया व्हिडिओ? पाहाला, पण ते करताना मॅडम. जमेल जमेल, शांतपणे बघा. कुत्रा चावला तर कशी काळजी घ्यायला हवी हे पाहिलं का तुम्ही? हो, पाहिलं. असा कुठला आयडिया व्हिडिओ आहे जो करताना तुमच्या गटात खरंच खूप मज्जा आली? असा व्हिडिओ तर तोच मॅडम, ते रस्सी ओढायचं नाही म्हटलं का ते वर्षाताईने, ओढताना खूपच मजा आली आम्हाला. वा. आणि मुलांमध्ये आता ह्या आयडिया व्हिडिओचे प्रयोग केल्यानंतर काही सकारात्मक बदल दिसतोय का? हो मॅडम, खूप बदल पडला आहे मुलांना पण. म्हणजे ते काय काय बदल तुम्हाला दिसून आले? म्हणजे मुलं अभ्यास पण करता, अभ्यास करून म्हणजे खेळण्यात पण उत्कृष्ट, म्हणजे त्याच्यामध्ये हे आलेली आहे, आवड आलेली आहे. खेळण्यामध्ये पण, अभ्यासामध्ये पण खूप आवड निर्माण झालेली आहे. अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओज अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हा सगळ्या जणींना? हो हो, आम्हाला वाटतं. का असं का वाटतं बरं? का यायला हवेत हे आयडिया व्हिडिओज? कारण तर आम्हाला पण त्याच्यापासून शिकायला मिळतात, आणि आमच्या मुलांना पण त्याच्यापासून शिकायला मिळतात, आणि त्यांच्यामध्ये अभ्यासाची पण आवड निर्माण झाली आहे. ते म्हणजे या आयडिओ व्हिडिओ पासूनच झालेली आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की आणखी यावं बा आयडिओ व्हिडिओ म्हणून. वा. मुलांमध्ये इतका सकारात्मक बदल होतोय आणि मुलांची अभ्यासामधली रुची वाढतीये हे ऐकून खरंच खूप मस्त वाटलं.
आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल सारिकाताई, प्रियांकाताई, प्रणालीताई, सोनूताई, वर्षाताई खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. वेलकम. बाय बाय. बाय बाय. सो फ्रेंड्स, प्राचीन काळापासून मानव आणि मनोरंजन यांचं देखील समीकरण अगदी घट्ट आहे. आज मनोरंजनासाठी अनेक माध्यमं आहेत. रोज नवनवे पर्याय आपल्या समोर येतात. प्राचीन काळात देखील वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करत मानवाने स्वतःचं मनोरंजन केलं. कारण खेळ, मनोरंजन हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे आपल्या जगण्याला एक अर्थ मिळतो, शिवाय एक वेगळीच ऊर्जा देखील मिळते. म्हणूनच तर आपण सुद्धा अभ्यास करून थोडी मस्ती करत मनोरंजनाचे विविध पर्याय हाताळत असतो. आणि हीच अभ्यासाची सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण आता पुढे भेटूयात पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.